नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत राष्ट्रीय बालिका दिन म्हणजेच नॅशनल गर्ल चाइल्ड डे या अतिशय महत्त्वाच्या विषयावरील 20 MCQ प्रश्न आणि त्यांची उत्तरे. हे प्रश्न विशेषतः MPSC, UPSC, तलाठी भरती, पोलीस भरती, झेडपी भरती, SSC आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयोगी आहेत. तो शेवटपर्यंत पहा. तर मग सुरू करूया. प्रश्न पहिला आहे, राष्ट्रीय बालिका दिवस म्हणजेच नॅशनल गर्ल चाइल्ड डे भारतात कधी साजरा केला जातो? ऑप्शन आहे A 8 मार्च, B 24 जानेवारी, C 14 नोव्हेंबर आणि D 11 ऑक्टोबर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 24 जानेवारी. तर भारतामध्ये राष्ट्रीय बालिका दिवस 24 जानेवारीला साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 2 आहे, राष्ट्रीय बालिका दिनाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन ए आहे 2005, ऑप्शन बी आहे 2008, ऑप्शन सी आहे 2010 आणि ऑप्शन डी आहे 2012. तर या प्रश्नाचं उत्तर आहे बी 2008. तर 2008 पासून राष्ट्रीय बालिका दिनाची सुरुवात करण्यात आली. प्रश्न क्रमांक 3 आहे, राष्ट्रीय बालिका दिन कोणत्या मंत्रालयाने सुरू केला? ऑप्शन ए आहे शिक्षण मंत्रालय, ऑप्शन बी आहे महिला व बाल विकास मंत्रालय आणि ऑप्शन सी आहे आरोग्य मंत्रालय, ऑप्शन डी आहे गृह मंत्रालय. तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी महिला व बाल विकास मंत्रालय. महिला व बाल विकास मंत्रालयाने राष्ट्रीय बालिका दिन सुरू केला. प्रश्न क्रमांक 4 आहे, राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश काय आहे? ऑप्शन ए आहे क्रीडा प्रोत्साहन, ऑप्शन बी आहे मुलीचे सक्षमीकरण व हक्काचे संरक्षण, ऑप्शन सी आहे पर्यावरण संरक्षण, ऑप्शन डी आहे पर्यटन विकास. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी मुलीचे सक्षमीकरण व हक्काचे संरक्षण. तर बालिका दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे काय? मुलीचे सक्षमीकरण व त्यांचे हक्काचे संरक्षण करणे आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, बेटी बचाओ बेटी पढाओ योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? तर ऑप्शन आहे ए 2015, ऑप्शन बी आहे 2012, ऑप्शन सी आहे 2018, ऑप्शन डी आहे 2020. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 2015. तर 2015 पासून बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेची सुरुवात झाली. प्रश्न क्रमांक 6 आहे, बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना कोणी सुरू केली? तर ऑप्शन ए आहे नरेंद्र मोदी, ऑप्शन बी आहे मनमोहन सिंग, ऑप्शन सी आहे APJ अब्दुल कलाम, ऑप्शन डी आहे प्रतिभा पाटील. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ए नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदीजीने बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेची सुरुवात केली आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, राष्ट्रीय बालिका दिन कोणत्या देशात साजरा केला जातो? ऑप्शन ए आहे भारत, ऑप्शन बी आहे चीन, ऑप्शन सी आहे जपान, ऑप्शन डी आहे अमेरिका. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए भारत. तर राष्ट्रीय बालिका दिन हा भारतामध्ये साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 8 आहे, आंतरराष्ट्रीय बालिका दिन म्हणजेच इंटरनॅशनल डे ऑफ द गर्ल चाइल्ड कधी साजरा केला जातो? ऑप्शन ए आहे 24 जानेवारी, ऑप्शन बी आहे 8 मार्च, ऑप्शन सी आहे 11 ऑक्टोबर, ऑप्शन डी आहे 5 जून. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी 11 ऑक्टोबर. तर आंतरराष्ट्रीय लेवलला इंटरनॅशनल डे ऑफ गर्ल चाइल्ड म्हणजेच आंतरराष्ट्रीय बालिका दिन 11 ऑक्टोबरला साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 9 आहे,
आंतरराष्ट्रीय बालिका दिनाची घोषणा कोणत्या संस्थेने केली? ऑप्शन ए आहे युनायटेड नेशन, ऑप्शन बी आहे UNESCO, ऑप्शन सी आहे UNICEF आणि ऑप्शन डी आहे WHO. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ए युनायटेड नेशन. तर युनायटेड नेशनने आंतरराष्ट्रीय बालिका दिनाची घोषणा केली. प्रश्न क्रमांक 10 आहे, राष्ट्रीय बालिका दिनाचा संबंध कोणाशी आहे? तर ऑप्शन आहे महिलांशी, ऑप्शन बी आहे मुलींशी, ऑप्शन सी आहे शिक्षकांशी, ऑप्शन डी आहे सैनिकांशी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी मुलींशी. तर राष्ट्रीय बालिका दिन हा मुलींशी निगडीत आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे, बालिकांच्या शिक्षणासाठी भारत सरकारची योजना कोणती? तर ऑप्शन ए आहे बेटी बचाओ बेटी पढाओ, बी डिजिटल इंडिया, सी भारत स्वच्छ भारत अभियान आणि ऑप्शन डी मेक इन इंडिया. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए बेटी बचाओ बेटी पढाओ. तर बेटी बचाओ बेटी पढाओ हे बालिकांच्या शिक्षणासाठी भारत सरकारने तयार केलेली आणि चालू केलेली सर्वात महत्त्वाची योजना आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, मुलींच्या हक्काबाबत जागरूकता निर्माण करणे हा कोणत्या दिवसाचा उद्देश आहे? तर याचे ऑप्शन आहेत ए शिक्षक दिन, बी राष्ट्रीय बालिका दिन, सी कामगार दिन आणि डी विज्ञान दिन. तर या प्रश्नाचं उत्तर आहे बी राष्ट्रीय बालिका दिन. तर राष्ट्रीय बालिका दिन या दिवसाचं महत्त्व काय आहे? या दिवशी मुलींच्या हक्कांबाबत जागरूकता निर्माण केली जाते. प्रश्न क्रमांक 13 आहे, राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यामागील प्रमुख कारण काय? ऑप्शन ए आहे मुलींवरील भेदभाव कमी करणे, ऑप्शन बी आहे पर्यटन वाढवणे, ऑप्शन सी आहे कर संकलन वाढवणे, ऑप्शन डी आहे क्रीडा स्पर्धा आयोजित करणे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए मुलीवरील भेदभाव कमी करणे. सर्वात महत्त्वाचा विषय आहे राष्ट्रीय बालिका दिनाचा. तर यामध्ये मुलीवरील भेदभाव कमी करण्यासाठी हा दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 14 आहे, मुलींच्या जन्मदरात सुधारणा करण्यासाठी सुरू करण्यात आलेली योजना कोणती? आयुष्यमान भारत, बी बेटी बचाओ बेटी पढाओ, ऑप्शन सी पंतप्रधान आवास योजना, ऑप्शन डी जनधन योजना. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी बेटी बचाओ बेटी पढाओ. तर या योजनेच्या अंतर्गत मुलीच्या जन्मदरात सुधारणा करण्यासाठी भरपूर काही गोष्टी करण्यात आल्या आहेत. तर प्रश्न क्रमांक 15 आहे, राष्ट्रीय बालिका दिनी कोणत्या विषयावर भर दिला जातो? ऑप्शन ए मुलीचे शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षा, ऑप्शन बी आहे शेती विकास, ऑप्शन सी आहे उद्योग विकास आणि ऑप्शन डी आहे विज्ञान संशोधन. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए मुलींचे शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षा. तर मुलीचे शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षा या विषयावर राष्ट्रीय बालिका दिन दिवशी भर दिला जातो. प्रश्न क्रमांक 12 आहे, भारतात लिंग गुणोत्तर सुधारण्यासाठी कोणती योजना महत्त्वाची आहे? ए बेटी बचाओ बेटी पढाओ, बी स्वच्छ भारत, सी डिजिटल इंडिया आणि डी स्टार्टअप इंडिया. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ए बेटी बचाओ बेटी पढाओ. तर भारतामध्ये लिंग गुणोत्तर सुधारण्यासाठी बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना सर्वात महत्त्वाची आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे, राष्ट्रीय बालिका दिनाचा उद्देश कोणत्या सामाजिक समस्येवर लक्ष केंद्रित करतो? ऑप्शन ए आहे बेरोजगारी,
ऑप्शन बी आहे लिंगभेद, ऑप्शन सी आहे प्रदूषण आणि ऑप्शन डी आहे वाहतूक. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी लिंगभेद. तर लिंगभेद हा सामाजिक समस्या आहे. या सामाजिक समस्येवर लक्ष केंद्रित करण्यासाठी राष्ट्रीय बालिका दिन हा साजरा केला जातो. तर प्रश्न क्रमांक 18 आहे, राष्ट्रीय बालिका दिन कोणत्या गटासाठी समर्पित आहे? ए ज्येष्ठ नागरिक, बी बालिका, सी सैनिक आणि डी शिक्षक. तर या प्रश्नाचं उत्तर आहे बालिका. प्रश्न क्रमांक 19 आहे, मुलींच्या सन्मान आणि सुरक्षेबाबत जनजागृती कोणत्या दिवशी केली जाते? ऑप्शन ए आहे राष्ट्रीय बालिका दिन, ऑप्शन बी आहे पृथ्वी दिन, ऑप्शन डी आहे योग दिन आणि ऑप्शन डी आहे संविधान दिन. तर या प्रश्नाचं उत्तर आहे राष्ट्रीय बालिका दिन. तर राष्ट्रीय बालिका दिन दिवशी मुलींचा सन्मान आणि सुरक्षा याबद्दल समाजामध्ये जाऊन जनजागृती केली जाते. प्रश्न क्रमांक 20 आहे, राष्ट्रीय बालिका दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? ऑप्शन ए आहे 26 जानेवारी, ऑप्शन बी आहे 24 जानेवारी, ऑप्शन सी आहे 15 ऑगस्ट, ऑप्शन डी आहे 2 ऑक्टोबर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी 24 जानेवारी. तर 24 जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिन हा साजरा केला जातो. तर मित्रांनो, आज आपण राष्ट्रीय बालिका दिनावरील 20 महत्त्वाचे MCQ प्रश्न आणि उत्तर पाहिले आहेत. तर हे प्रश्न परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशा व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.